की दिगंबर जैन मुनिराजांचं आचरण चरित्र किंवा त्यांचे आत्मशुद्धीचं एक साक्षात उदाहरण आपण श्री सिद्धक्षेत्र कुंथलगिरी या ठिकाणी परमपूज्य गुरुदेव वर्धमान सागरजी महाराज यांनी यमसल्लेखना घेतलेली आहे आणि 23 तारखेच्या सायंकाळपासून त्यांच्या सल्लेखनासाठी आपण अनुमोदना करण्यासाठी आजपर्यंत सकाळ आणि संध्याकाळ आपण 9 वेळा नमकार महामंत्राचे जाप करत आहोत. तुम्हाला माहिती हवं की 3 जानेवारी 1951 साली निमशेरगाव या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर 5वी ते 10वी विशेष करून लक्ष द्या, 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण त्यांचं आपल्याच या गुरुकुलामध्ये झालेलं आहे. आपल्या बाहुबली गुरुकुलामध्ये 5वी ते 10वी पर्यंत त्यांनी लौकिक शिक्षणाबरोबरच धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षण घेतले आणि त्यानंतर BA BEd झाले आणि इचलकरंजी या ठिकाणी त्यांनी शिक्षक झाले. शिक्षक ही पेशा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे घडवली आणि इतरांनाही घडवलं. त्यांचे विद्यार्थी सुद्धा आजही त्यांच्या मार्गावरती जाण्यासाठी आतुरलेले आहेत. आणि त्यानंतर जानेवारी 2004 साली शांतमूर्ती आचार्य गुरुवर सन्मती सागरजी महाराज यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांनी सर्व धर्मांना किंवा आपल्या जैन धर्मातील लोकांना जैनत्वाचा आणि तत्वप्रचाराचा प्रचार प्रसार केला आणि त्यासोबत 35 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दीक्षा घेतलेल्या आहेत. आणि आचार्य वर्धमान सागरजी महाराजांच्या संघामध्येच अनेक असे साधू आहेत की जे आपल्या गुरुकुलातील विद्यार्थी आहेत. आज आपण पाहतो की जवळपास आज आहे तारीख किती 2 जुलै 2026. आज 10वा दिवस आहे आणि यमसल्लेखना घेऊन 10 दिवस झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज जर पाहिलं तर आज सुद्धा एका सूर्याला सुद्धा ते काय करेल, मागे पाडेल अशा प्रकारचं त्यांचं तेज आहे. पहा, सल्लेखना पूर्वक समाधीकडे ते जात आहेत. सल्लेखनापूर्वक समाधीकडे. तर आपला जैन धर्म असा आहे की मृत्यूला सुद्धा महोत्सव म्हणणारा असला हा आपला जैन धर्म आहे. आणि त्यांचे 2 शिष्य त्यांचं सुद्धा आपल्याला सानिध्य मिळत आहे, ते म्हणजे अध्यात्म सागरजी महाराज आणि अनेकांत सागरजी महाराज. त्यांचा सुद्धा आपल्याला सहयोग मिळत आहे. तर अशा या सल्लेखनामार्फत आत्मशुद्धीकडे जाणाऱ्या परमपूज्य वर्धमान सागरजी महाराज यांच्या सल्लेखना आणि संयमासाठी आपण अनुमोदना करण्यासाठी या ठिकाणी आपण 9 वेळा नमकार महामंत्राचे जाप करायचं आहे. सर्वांनी मोठ्याने म्हणायचं आहे. नमो हरिहंता